विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटुती केली गेलेली आहे। फक्त एक आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे। सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास 84,000 हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे। जमीन खरडून निघून पिकं वाहून गेलेली आहेत। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे। रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे। पण हे सरकार मौज मस्तीमध्ये वागते का असा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। 31,000 कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही। कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत, कोणत्या शेतकऱ्याला दिलेत, की यांचे मुठभर काही उद्योगपती ते ज्यांच्यासाठी शेतकरी झालेत का, ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का, हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत। पीक विम्याचा एकही पैसा सरकारने शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सपशेल अपयश आलेलं आहे। विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात, आर्थिक मजबूत होत चालल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्रांच्या कंपन्या आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का? आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे। महागाई हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। रुपया रोज खाली पडताय, आता 90च्या खाली गेलेला आहे। त्यामुळे त्याचे सगळे परिणाम महागाईवर पडणार आहे। मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं? महागाईबद्दल सरकार काय मत मांडतंय? राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाईबद्दल? याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे। स्मार्ट मीटर बद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही, पण यांच्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट, त्या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी लोकांच्या घरी असतील जबरदस्तीने लावताना आपण पाहतोय। जिथं 800-900चं बिल येत होतं तिथं आता 30,000 40,000चं बिल त्या गरीब माणसांच्या घरी येत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी, अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपानं आपण पाहतोय। बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे। अनुकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवतं। आरक्षणाचं 3 तळा वाजलेले आहेत। निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून, त्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी मी या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही।